हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा थर्ड लेसन ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमधील प्रॅक्टिस सेट 3.1 पाहणार आहोत. सेकंड एक्झाम्पल पहा. 2, 5/2, 3, 7/2 डॅश डॅश डॅश. तर प्रथम काय करू आपण, हा सिक्वेन्स लिहून घेऊ. द गिवन सिक्वेन्स इज 2, 5/2, 3, 7/2. हिअर आता यामध्ये आपण काय करू, टर्म्स लिहून घेऊ. हिअर T1 किती आहे पहा, 2. फर्स्ट टर्म काय 2. T2 म्हणजे सेकंड टर्म काय आहे 5/2. त्यानंतर T3 थर्ड टर्म काय आहे पहा 3. त्यानंतर T4 फोर्थ टर्म काय 7/2. आता काय करू आपण, यांच्यामधील कॉमन डिफरन्स काढून घेऊ. फर्स्ट काय करू आपण, T2 मायनस T1. T2 किती आहे 5/2 आणि T1 किती आहे 2. T2 किती आहे 5/2 मायनस T1 किती आहे 2. येथे डिनॉमिनेटर काय नाही, म्हणजेच किती असेल 1. 5 1 जार 5 मायनस 2 2 जार 4 अपॉन 2 1 जार 2 इज इक्वल्स टू 5 मायनस 4 किती येईल 1. 1/2 म्हणजेच आपल्याला डिफरन्स किती मिळाला 1/2. आता काय करू आपण, T3 मायनस T2. आता T3 आणि T2 किती आहे पहा. T3 किती आहे 3 आणि T2 किती आहे 5/2. 3 मायनस 5/2. 3 मायनस 5/2 इज इक्वल्स टू, आता इथे डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 असणार आहे. 3 2 जार 6 मायनस 5 1 जार 5 अपॉन 2 1 जार 2. 6 मायनस 5 किती येईल 1/2. आता काय करू, T4 मायनस T3. T4 मायनस T3 इज इक्वल्स टू, T4 आणि T3 काय आहे पहा. T4 किती आहे 7/2 आणि T3 किती आहे 3. T4 7/2 मायनस T3 आणि T3 किती आहे 3. इथे डिनॉमिनेटर काय येईल 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 7 1 जार 7 मायनस 3 2 जार 6 अपॉन 2 1 जार 2 इज इक्वल्स टू 1/2. आता इथे आपल्याला कॉमन डिफरन्स काय मिळालेला आहे, सेम मिळालेला आहे. म्हणजेच काय, हा जो सिक्वेन्स दिलेला आहे तो काय आहे, ॲरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. ॲन्सर लिहू आपण. हिअर डिफरन्स बिटवीन एनी 2 consecutive terms is constant. Therefore, the given sequence is an AP. आणि कॉमन डिफरन्स किती मिळाला आपल्याला 1/2 अँड कॉमन डिफरन्स D इज इक्वल्स टू 1/2.